Law of segregation of characters. In crossing of two pure plants, factors or genes remains together without mixing, without any change in F1 generation. While selfing, they get segregate, separate, and enters in different gametes. So gametes are pure for given character. असं या लॉ ऑफ सेग्रिगेशनचं स्टेटमेंट आहे. दोन प्युअर प्लांट मध्ये क्रॉस करत असताना त्यांचे जे फॅक्टर्स आहेत, जीन्स आहेत, ते F1 जनरेशन मध्ये एकत्र राहतात, कोणतंही मिक्सिंग न होता, बदल न होता. आणि सेल्फिंगच्या वेळी मात्र ते फॅक्टर, ते जीन्स सेपरेट होतात, सेग्रेगेट होतात आणि त्यामुळं गॅमेट्स प्युअर तयार होतात त्या त्या कॅरेक्टरसाठी. आणि म्हणून या लॉला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स असंही नाव दिलेलं आहे. लॉ ऑफ स्प्लिटिंग ऑफ कॅरेक्टर्स असंही नाव दिलेलं आहे. आणि हा लॉ सर्वांमध्ये अप्लाय होतो. देर इज नो एक्सेप्शन. So, which of the following is universal law of heredity? Law of segregation. Which of the following is law of purity of gametes? Law of segregation. In which of the following law there is no exception? Law of segregation. याचं एक्सप्लेनेशन आपण इथं देऊ. जर प्युअर टॉल पी प्लांटचा क्रॉस प्युअर डॉर्क पी प्लांट बरोबर केला तर F1 जनरेशन मध्ये कॅपिटल टी फॅक्टर आणि स्मॉल टी फॅक्टर एकत्र राहतात, कोणतंही मिक्सिंग न होता. परंतु ज्यावेळी गॅमेट फॉर्मेशन होतं सेल्फिंगच्या दरम्यान, त्यावेळी ते सेग्रेगेट होतात, सेपरेट होतात आणि त्यामुळं 50% गॅमेट्स कंटेनिंग कॅपिटल टी अँड 50% गॅमेट्स कंटेनिंग स्मॉल टी असे दोन टाईपचे गॅमेट तयार होतात, प्युअर गॅमेट तयार होतात. आणि म्हणून या लॉला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स म्हटलेलं आहे. लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स असं आपण त्याला म्हणतो. आता जर इथं प्युअर टॉल पी प्लांटचा क्रॉस प्युअर डॉर्क पी प्लांट बरोबर केला, you know these are phenotype. Then capital T, small t, these are genotypes. Here all gametes containing capital T, genes only, and all gametes containing small t, gene only, these are nothing but gametes. आता हे गॅमेट जर
फ्यूज झाले तर कॅपिटल टी स्मॉल टी F1 जनरेशन मिळणार. म्हणजे इथं कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे दोन जीन एकत्र राहतात, कोणताही बदल न होता, न मिक्सिंग करता. परंतु सेल्फिंग ज्यावेळी याचा आपण करतो, कॅपिटल टी स्मॉल टी इंटू कॅपिटल टी स्मॉल टी, इट इज सेल्फिंग. त्यावेळी काय होतं, 50% गॅमेट हे सेपरेट होतात, सेग्रिगेट होतात जीन्स किंवा फॅक्टर्स, आणि त्यामुळं 50% गॅमेट्स कंटेनिंग कॅपिटल टी, 50% गॅमेट्स कंटेनिंग स्मॉल टी फॅक्टर. Here also 50% gametes containing capital T, 50% gametes containing small t. आता इथं जे गॅमेट्स तयार झाले, this gamete is pure for capital T, this gamete is pure for small t, hence this law is called as law of purity of gametes. आणि या लॉला एक्सेप्शन नाही, त्यामुळं या लॉला युनिव्हर्सल लॉ ऑफ हेरिडिटी असंही आपण म्हणू शकतो, असंही आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आहे डायहायब्रिड क्रॉस and dihybrid ratio. In crossing of two pure plants, if two contrasting characters considered at a time, then this cross is called as dihybrid cross and ratio of F2 generation is called as dihybrid ratio. इथं आपण एक एक्झाम्पल घेऊया, सीड शेप अँड सीड कलर. जे एक्झाम्पल मेंडेलनी घेतलेलं आहे तेच एक्झाम्पल इथं आपण घेऊया. राऊंड शेप आणि येलो कलर असलेले सीड्स यांचा क्रॉस रिंकल्ड शेप, यांचा क्रॉस रिंकल्ड असा रिंकल्ड शेप आणि ग्रीन कलर्ड सीड याबरोबर जर केला, दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ॲट अ टाइम कन्सिडर केलेल्या आहेत, तर काय मिळणार पुढच्या जनरेशन मध्ये. आपल्याला माहिती आहे आता इथं जीनोटाइप काय काय आहेत, कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. इकडं स्मॉल वाय, स्मॉल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर. इथं सर्व गॅमेट बनणार कॅपिटल वाय, कॅपिटल आर. इकडं सर्व गॅमेट बनणार स्मॉल वाय, स्मॉल आर. हे जीनोटाइप आहेत आणि हे त्याच्यामध्ये तयार होणारे गॅमेट्स आहेत. आता इथं कॅपिटल कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. म्हणजे येलो राऊंड म्हटलं काय, राऊंड येलो म्हटलं काय, फार फरक पडत नाही. हे गॅमेट्स कॅपिटल आर, कॅपिटल वाय किंवा कॅपिटल वाय, कॅपिटल आर असे असणार. आणि F2 म्हणजे F1 जनरेशन मध्ये जे प्लांट मिळतात, हा क्रॉसच आपण सेपरेट करूया. हा, जसं डायहायब्रिड रेशो मध्ये
काय आपण डेफिनेशन करतो? इन क्रॉसिंग ऑफ टू प्युअर प्लांट्स, if two contrasting characters considered at a time, it is called as dihybrid cross, and ratio obtained in F2 generation is dihybrid ratio. दोन प्युअर प्लांट मध्ये क्रॉस करत असताना जर दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर एका वेळी कन्सिडर केल्या तर त्या क्रॉसला डायहायब्रिड क्रॉस आणि F2 च्या रेशोला डायहायब्रिड रेशो म्हणायचं. आणि एक्झाम्पल इथं आता घेऊया. कलर अँड शेप ऑफ सीड, हे एक्झाम्पल इथं घेऊया जे मेंडेलनी घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण काय करणार आहे? येलो राऊंड पी प्लांटचा क्रॉस ग्रीन रिंकल्ड बरोबर करणार. हे काय आहेत? फिनोटाइप. सिम्बॉल काय आहे त्याचे? कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. इकडं स्मॉल वाय, स्मॉल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर. जीनोटाइप. दोन्ही सारखे असल्यामुळं सर्व गॅमेट कसे असणार? कॅपिटल वाय, कॅपिटल आर कंटेनिंग, आणि इकडं स्मॉल वाय, स्मॉल आर कंटेनिंग गॅमेट्स असतील. आणि हे गॅमेट फ्यूज झाले तर कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर, येलो राऊंड असे F1 जनरेशन मध्ये प्लांट मिळतात. F1 मध्ये अशा प्रकारचे प्लांट मिळतात. इथं फक्त दोन कॅरेक्टर एकत्र घेतलेल्या आहेत, बाकीचा पॅटर्न मोनोहायब्रिड प्रमाणच आहे. त्याच्यानंतर आता आपण याचं सेल्फिंग करूया. मी थोडंसं वरती घेतो हे. कैपिटल वाय, स्मॉल वाय, कैपिटल आर, स्मॉल आर इंटू कैपिटल वाय, स्मॉल वाय, कैपिटल आर, स्मॉल आर. सेल्फिंग करूया याचं. म्हणजे जेनेटिकली सिमिलर इंडिव्हिज्युअल मध्ये आपण क्रॉस करूया. आता इथं जीन किती आहेत, फॅक्टर किती आहेत? तर 4 आहेत. एक आहे कॅपिटल वाय, दुसरा आहे स्मॉल वाय, त्यानंतर आहे कॅपिटल आर, दुसरा आहे स्मॉल आर. इंडिपेंडंट असॉर्टमेंटचा जो लॉ आहे त्यामुळं कॅपिटल वाय मे कंबाइन विथ कॅपिटल आर, कॅपिटल वाय मे कंबाइन विथ स्मॉल आर. Like that, small y may combine with capital R, small y may combine with small r. So due to independent assortment, 4 types of gametes are obtained, like capital Y, capital R, capital Y, small r, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल वाय, स्मॉल आर. आणि इकडंही 4 टाईपचे गॅमेट, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल वाय, स्मॉल आर. हे असतील गॅमेट्स. आणि आता हे गॅमेट्स आपण पुनिट स्क्वेअर मध्ये मांडून घेऊया.
हे गॅमेट्स दोन्ही प्लांटचे पुनेट स्क्वेअरमध्ये मांडून घेऊ आपण. जे काही प्लांट्स मिळतील ते F2 जनरेशनचे प्लांट असतील. एका पॅरेंटचे गॅमेट इकडं आणि एका पॅरेंटचे गॅमेट राईट अँगलमध्ये मांडून घेऊ. कॅपिटल Y कॅपिटल R कॅपिटल Y स्मॉल r स्मॉल y कॅपिटल R स्मॉल y स्मॉल r. इकडं कॅपिटल Y कॅपिटल R कॅपिटल Y स्मॉल r स्मॉल y कॅपिटल R स्मॉल y स्मॉल r. आणि लॉ प्रोबॅबिलिटी वापरायचा, म्हणजे हा गॅमेट याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं, हा याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं, हा याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं, हा याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं. अशी पहिली लाईन आपण कंप्लीट करू. पहा, हा याच्याबरोबर कॅपिटल Y कॅपिटल Y कॅपिटल R कॅपिटल R, हा याच्याबरोबर कॅपिटल Y कॅपिटल Y कॅपिटल R स्मॉल r, हा याच्याबरोबर कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R कॅपिटल R, हा याच्याबरोबर कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R स्मॉल r. पहिली लाईन कंप्लीट केली. अगदी फिनोटाइप जरी लिहायचे असतील तर लिहू आपण. हे कसं आहे, येलो राऊंड. हे कसं आहे, येलो राऊंड. हे कसं आहे, येलो राऊंड. आणि हे कसं आहे, येलो राऊंड. सेकंड लाईन, हा गॅमेट या गॅमेट बरोबर फ्यूज झाला तर काय येईल ते लिहायचं इथं, हा याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर इथं लिहायचं, हा याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं, हा याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं. पहा आता, कॅपिटल Y कॅपिटल Y कॅपिटल R स्मॉल r, कॅपिटल Y कॅपिटल Y स्मॉल r वेगळं आलं इथं. हां, म्हणजे आता हा काय असेल, येलो राऊंड असेल. आता कॅपिटल Y म्हणजे येलो आहे, पण स्मॉल r म्हणजे काय, येलो रिंकल्ड. पुन्हा हा गॅमेट या गॅमेट बरोबर कॅपिटल Y कॅपिटल Y कॅपिटल R स्मॉल r, कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R स्मॉल r. आणि हा याच्याबरोबर कॅपिटल Y स्मॉल स्मॉल r स्मॉल r. तर हा कसा आहे, येलो राऊंड आहे. आणि हा कसा आहे, येलो रिंकल्ड. इथे एक मिळालं येलो रिंकल्ड. थर्ड लाईन कंप्लीट करू. हा गॅमेट याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं, हा याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं, हा याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं, हा याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं. त्याप्रमाणे करू आपण. कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R कॅपिटल R. कसा आहे हा, येलो राऊंड. पुढं कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R स्मॉल r. हे पण कसं आहे, येलो राऊंड. पुढं स्मॉल y कॅपिटल R कॅपिटल R. स्मॉल y म्हणजे काय, हां,
ग्रीन राऊंड एक वेगळंच मिळालं. इथं सुद्धा स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ग्रीन रिंकल्ड इथं एक मिळालंय. आता लास्ट लाईन कंप्लीट करून घेऊ. हा गॅमेट या चौघांबरोबर कंबाईन झाल्यावर त्यात काय येईल ते त्या चौकोनात लिहायचं आहे, स्क्वेअर मध्ये लिहायचं आहे. हा याच्याबरोबर झाला तर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. हे कसं आहे? येलो राऊंड. हा याच्याबरोबर झाला तर कॅपिटल वाय स्मॉल आर येलो रिंकल्ड. त्याच्यानंतर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर ग्रीन राऊंड. आणि शेवटचं स्मॉल वाय स्मॉल आर ग्रीन रिंकल्ड. असे F2 जनरेशन मध्ये प्लांट मिळालेले आहेत. आता हे जे F2 जनरेशन मध्ये मिळालेले प्लांट आहेत, या F2 जनरेशन प्लांट आहेत त्याचा फिनोटिपिक आणि जिनोटिपिक असे रेशो आपण कॅल्क्युलेट करू. सुरुवातीला आपण करूया फिनोटिपिक रेशो. हा फिनोटिपिक रेशो काय पहा. येलो राऊंड एकूण किती मिळाले? येलो राऊंड या ठिकाणी मिळाले 9. त्यानंतर येलो रिंकल्ड किती मिळाले? येलो रिंकल्ड मिळाले 3. त्यानंतर ग्रीन राऊंड किती मिळाले? तर ग्रीन राऊंड मिळाले 3. आणि ग्रीन रिंकल्ड किती मिळाले? तर 1 मिळालं. म्हणजे रेशो मिळाला 9:3:3:1. दिस इज फिनोटिपिक डायहायब्रिड रेशो. आता फिनोटिपिक डायहायब्रिड रेशो कॅल्क्युलेट केल्यानंतर जिनोटिपिक रेशो पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जिनोटिपिक रेशो काय सांगतो? जिनोटिपिक रेशो जे 9 मिळाले येलो राऊंड त्याच्यामध्ये कॅपिटल वाय कॅपिटल आर सर्व कॅरेक्टर प्युअर होमोझायगस आणि डॉमिनंट असे प्लांट किती मिळतात? तर 1 मिळतं. त्यानंतर पहिली कॅरेक्टर प्युअर, दुसरी कॅरेक्टर हायब्रिड किती मिळतात? तर 2 मिळतात. तुम्ही कॅल्क्युलेट करा. तिसरं पुन्हा पहिली कॅरेक्टर हायब्रिड आणि दुसरी कॅरेक्टर प्युअर ते पण 2 मिळतात. त्यानंतर दोन्ही कॅरेक्टर हायब्रिड कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर असे 4 मिळाले. 9चं सेपरेशन झालं 1:2:2:2 2:4. त्याच्यानंतर येलो रिंकल्ड याच्यामध्ये कॅपिटल वाय स्मॉल आर असं 1 मिळतंय आणि बाकीचे 2 हायब्रिड आहेत. म्हणजे कॅपिटल वाय स्मॉल आर असे 2 मिळाले. म्हणजे 1:2. पुढं ग्रीन राऊंडचा विचार केला तर स्मॉल वाय कॅपिटल आर 1 मिळालं आणि स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर असे 2 मिळाले. म्हणजे त्या 3चं सेपरेशन कसं झालं? 1:2. आणि फायनली स्मॉल वाय स्मॉल आर किती मिळतं? 1. सो रेशो विल बी 1:2 2:2 2:2 4:2 1:2 2:2 1:2 2:1. अशा प्रकारे जिनोटिपिक डायहायब्रिड रेशो आपल्याला मिळतो. सो दिस इज डायहायब्रिड रेशो.
आता या डायहायब्रिड रेशोवरून तुम्हाला काही MCQ विचारले जाऊ शकतात. काही MCQ यावरून विचारले जाऊ शकतात, तर थोडे आपल्याला माहिती पाहिजे. मला तुम्ही सांगा, जो फॉर्म्युला आपण सांगितलेला आहे, जसं इथं फॉर्म्युला आपण सांगितलेला आहे, जर तुम्हाला फिनोटाइप्स, नंबर ऑफ फिनोटाइप्स किंवा नंबर ऑफ गॅमेट्स किती तयार होतात हे काढायचं असेल, तर त्याच्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे 2n. हे थोडं वरती घेतो मी. नंबर ऑफ गॅमेट्स काढायचे असतील किंवा फिनोटाइप्स किती टाइपचे मिळतात हे जर काढायचं असेल, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे 2n. n मीन्स नंबर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. जसं मोनोहायब्रिडचा विचार करा. मोनोहायब्रिडचा विचार केला तर 2:1, कारण 1 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कन्सिडर केलेली आहे. त्यामुळे इथं काय मिळणार, नंबर ऑफ गॅमेट्स किती मिळणार, 2. नंबर ऑफ फिनोटाइप सुद्धा 2. जसं डायहायब्रिडचा विचार केला तर 2:2 म्हणजे 4 टाइपचे गॅमेट्स, 4 टाइपचे प्लांट्स, येलो राऊंड, येलो रिंकल्ड, ग्रीन राऊंड, ग्रीन रिंकल्ड. समजा ट्रायहायब्रिडचा विचार केला तर 2:3. तर हे दोन्ही 4 आणि 4 दोन्ही 8. 8 टाइपचे गॅमेट, 8 टाइपचे फिनोटाइप. हा सोपा फॉर्म्युला आहे, फार कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. त्यानंतर जर आपल्याला जीनोटाइप, नंबर ऑफ जीनोटाइप विचारात घ्यायचे असतील, जर जीनोटाइप विचारात घ्यायचे असतील तर 3:n हा फॉर्म्युला यूज करा. 3:n हा फॉर्म्युला यूज करा. तुम्हाला नंबर ऑफ जीनोटाइप F2 मध्ये किती मिळतात ते कॅल्क्युलेट करणं सोपं जाईल. जसं मोनोहायब्रिड मध्ये विचार केला तर 3:n, that means 3:1, that means 3 types of genotypes are obtained in 1:2, 2:1 ratio. जर तुम्ही डायहायब्रिडचा विचार केला तर 3:2, त्याच्यामुळं किती होणार, 9 टाइपचे जीनोटाइप तुम्हाला इथं मिळतात. काय, 1:2, 2:2, 2:4, 1:2, 2:2, 1:2, 2:1 असे 9 टाइपचे जीनोटाइप मिळतात. जर तुम्ही ट्रायहायब्रिड रेशोचा विचार केला तर 3:3 म्हणजे 3:9, 9:27 म्हणजे 27 टाइप्स ऑफ जीनोटाइप्स आर ऑब्टेन्ड इन ट्रायहायब्रिड रेशो. तर अशा प्रकारे तुम्हाला यावर काही फॉर्म्युले दिलेले आहेत आणि त्याच्या मदतीनं तुम्हाला याच्यामधले प्रॉब्लेम सॉल्व करणं शक्य आहे. त्याच्यानंतर आता मेंडेलचे हेरेडिटीचे 2 लॉज आपण स्टडी केले. एक म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स आणि त्यानंतर स्टडी केला लॉ ऑफ सेग्रिगेशन. तुम्हाला यावर MCQ विचारला जाईल की लॉ ऑफ डॉमिनन्स
किंवा लॉ ऑफ सेग्रिगेशन कोणत्या रेशोवरनं क्रॉसवरनं तुम्ही बनवलाय, तर मोनो हायब्रिड वरून हे दोन्ही लॉ बनवलेले आहेत. दोन्ही लॉ मोनो हायब्रिड वरून बनवलेले आहेत. आणि मग डाय हायब्रिड वरून काय बनवलंय का? एखादा नियम तरी डाय हायब्रिड वरून बनवला की नाही? तर डाय हायब्रिड वरून एक लॉ बनवलेला आहे आणि तो लॉ आहे लॉ ऑफ independent assortment. Most important law of heredity, law of independent assortment. आणि हा लॉ डाय हायब्रिड वरून बनवलेला आहे. काय सांगतो हा नियम? In crossing of two pure plants, if two or more pairs of contrasting characters considered at a time, inheritance of one character is independent with another character. दोन प्युअर प्लांटचा क्रॉस करत असताना जर दोन किंवा दोन पेक्षा कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, ज्यादा कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर एकत्र कन्सिडर केल्या, तर एका कॅरेक्टरचा इनहेरिटन्स दुसऱ्या कॅरेक्टरवर अवलंबून नाही, इंडिपेंडंट आहे. आणि इथं इंडिपेंडंट असॉर्टमेंट मुळे काय घडलंय? इंडिपेंडंट असॉर्टमेंट मुळेच कॅपिटल वाय, कॅपिटल स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर, चार फॅक्टर आहेत, कॅरेक्टर आहेत. इंडिपेंडंट असॉर्टमेंट मुळे कॅपिटल वाय मे कंबाइन्स विथ कॅपिटल आर टू प्रोड्यूस गॅमेट कॅपिटल वाय, कॅपिटल आर. This capital Y may combines with small r to produce capital Y, small r gamete. Like that, small y also combines with capital R to produce small y, capital R gamete. And small y may combines with small r to produce small y, small r gamete. So due to independent assortment, how many types of gametes are obtained in selfing of dihybrid? 4 types of gametes are obtained. So due to independent assortment, 4 types of gametes are obtained, and due to 4 types of gametes, 4 types of plants are obtained, like yellow round, yellow wrinkled, green round, green wrinkled. 4 टाइपचे गॅमेट तयार झाल्यामुळं इथं 4 टाइपचे प्लांट तयार झाले F2 जनरेशन मध्ये. आणि त्या 4 टाइपच्या प्लांट मध्ये येलो राऊंड आणि ग्रीन रिंकल्ड हे दोन आहेत, ते पॅरेंटल कॉम्बिनेशन आहेत. पण येलो रिंकल्ड आणि ग्रीन राऊंड जे आहेत ते कसे आहेत? न्यू कॉम्बिनेशन्स आहेत, न्यू कॉम्बिनेशन आहेत. तर पॅरेंटल आणि न्यू कॉम्बिनेशन पण इथं आपल्याला मिळतात, हे लक्षात असू द्या. आता या डाय हायब्रिड वरती काही MCQ आपण डिस्कस करू. मला सांगा, या डाय हायब्रिड मध्ये
डबल डॉमिनंट होमोझायगस ॲज टू डबल रेसेसिव्ह होमोझायगस यांचा रेशो किती आहे? किती आहे रेशो? डबल डॉमिनंट होमोझायगस म्हणजे दोन्ही कॅरेक्टर प्युअर आणि डॉमिनंट म्हणजे पहिलं आहे, आणि दोन्ही कॅरेक्टर प्युअर पण कसं आहे रेसेसिव्ह शेवटचं. सो रेशो ऑफ डबल डॉमिनंट होमोझायगस ॲज टू डबल रेसेसिव्ह होमोझायगस इज 1:1. MCQ महत्वाचा आहे. त्यानंतर विचारलं जाईल पॅरेंटल कॉम्बिनेशन ॲज टू न्यू कॉम्बिनेशन यांचा रेशो डायहायब्रिड मध्ये किती? आता पॅरेंटल कॉम्बिनेशन म्हणजे येलो राऊंड आणि ग्रीन रिंकल्ड किती मिळालेत? 9 + 1 10. आणि मधले दोन आहेत येलो रिंकल्ड आणि ग्रीन राऊंड असे किती मिळाले? 3 + 3 6. सो 10:6 दॅट इज 5:3 असा रेशो मिळालेला आहे. त्यानंतर डबल होमोझायगस ॲज टू डबल हेट्रोझायगस याचा रेशो काय मिळाला? इथं कसं आहे दोन्ही प्युअर आहे, दोन्ही प्युअर आहे, दोन्ही प्युअर आहे, दोन्ही प्युअर आहेत. ही लाईन अशी डबल होमोझायगस, इकडं डबल हेट्रोझायगस. सो रेशो बिकम्स 1:1. 4:4 means 1:1. अशा टाईपचे क्वेश्चन्स यावर विचारले जाऊ शकतात. याच्याशिवाय 1 डायहायब्रिड रेशो कंटेन्स हाऊ मेनी मोनोहायब्रिड रेशो असा जर क्वेश्चन विचारला तर एका डायहायब्रिड मध्ये 2 मोनोहायब्रिड रेशो असतात. कारण इथं एकूण बघा, एकूण येलो किती आहेत? 9 + 1. ग्रीन किती आहेत? 3 + 1. म्हणजे 9 + 3. येलो किती आहेत? 9 + 3 म्हणजे 12 झाले. आणि ग्रीन किती आहे? 3 + 1 4. 12:4 दॅट इज 3:1. राऊंड किती आहेत एकूण? 9 + 3. रिंकल्ड किती आहेत? 3 + 1. सो 12:4 that is 3:1. So we conclude that 1 dihybrid ratio contains 2 monohybrid ratios. आता तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्हाला यावर MCQ आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला MCQ भेटणारच आहे. तर एकूण इथं प्लांट्स किती मिळतात? 16. आणि त्या 16 मध्ये प्रत्येकाचं पर्सेंटेज काय आहे? 9:2, 3:2, 3:1. तुम्हाला समजा विचारलं की 100 सीड आहेत आमच्याकडं, तर इथं कोणत्या टाईपचे किती सीड आहेत? आता 9:2, 3:2, 3:1 सोपं गणित आहे. इथं काय? 16 × 6 16 × 96 म्हणजे 6 न मल्टिप्लाय करा, 9 × 54 बरोबर आहे का? पहिलं त्याच्या 9 × 27, 9 × 27 आणि 9 × 9. अशा प्रकारचे प्लॅन्ट तुम्हाला F2 जनरेशन मध्ये अशा प्रकारचे प्लॅन्ट्स तुम्हाला इथं मिळणार.
म्हणजे समजा तुम्ही मला मी 100 म्हटलंय, कदाचित हजारात आकडा असेल, एवढे सीड आहेत आणि मग त्याच्यामध्ये पर्सेंटेज कसं असेल, कोणते सीड किती असतील, अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला यावरती विचारले जाऊ शकतात. सो दिस इज अबाउट डायहायब्रिड रेशो अँड लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. खरं तर हाच पहिला नियम आहे. फर्स्ट लॉ ऑफ हेरिडिटी कोणता आहे, तर लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. मोस्ट इम्पॉर्टंट लॉ हा आहे. याला एक्सेप्शन काय, तर मोनोहायब्रिड मध्ये हा अप्लाय करता येत नाही. किमान डायहायब्रिड पाहिजे, डाय ट्राय टेट्रा वगैरे हे अप्लाय करता येईल. सो दीज आर सम MCQs on dihybrid ratio. त्यानंतर आणखी एक आपल्याला क्रॉस इथं पाहायचा आहे. आणखी एक क्रॉस आपल्याला इथं स्टडी करायचा आहे. सोपा आहे अगदी. बॅक क्रॉस. आतापर्यंत F1 जनरेशन मध्ये मिळालेल्या प्लांट मध्ये आपण काय करत होतो, सेल्फिंग करत होतो. परंतु आता आपण F1 जनरेशन मध्ये मिळालेल्या प्लांटचा क्रॉस त्याच्या एका पॅरेंट बरोबर करणे म्हणजे बॅक क्रॉस. When F1 generations are crossed with any one of its parent, it is called as back cross. आता यामध्ये पॅरेंट कोणता घेतला जातो, पॅरेंट कोणता घेतला जातो यावर त्याचे टाईप केलेले आहेत. आपण टाईप बघूया त्याचे. एक डॉमिनंट बॅकक्रॉस. सरळच आहे. जर F1 जनरेशनचा क्रॉस त्याच्या डॉमिनंट पॅरेंट बरोबर केला तर त्याला म्हणायचं डॉमिनंट बॅकक्रॉस. बघूया आपण मोनोहायब्रिडचा रेफरन्स अगोदर घेऊया. समजा प्युअर टॉल पी प्लांटचा क्रॉस प्युअर डॉर्फ पी प्लांट बरोबर केला. फिनोटाइप. त्यानंतर जीनोटाइप कॅपिटल टी स्मॉल टी जीनोटाइप. ऑल गॅमेट्स कंटेनिंग कॅपिटल टी, all gametes containing small t gametes. हे ऑलरेडी माहित आहे आपल्याला. आणि यांचं फ्युजन झालं तर कॅपिटल टी स्मॉल टी टॉल F1 जनरेशन. आता इथपर्यंतचं तर माहिती आहे सगळं. आपण आतापर्यंत यांचं काय करत होतो, सेल्फिंग करत होतो. आता इथं F1 जनरेशन मध्ये मिळालेल्या प्लांटचा क्रॉस डॉमिनंट पॅरेंट बरोबर करायचा. डॉमिनंट पॅरेंट कोण आहे, टॉल. दॅट मीन्स कॅपिटल टी. इकडं गॅमेट दोन टाईपचे बनणार, कॅपिटल टी स्मॉल टी. हेअर ओनली वन टाईप ऑफ गॅमेट्स आर ऑब्टेन्ड. आणि हे गॅमेट आपण मांडून घेतले, स्क्वेअर ड्रॉ केला आणि गॅमेट्स मांडून घेतले. लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी वापरला, कॅपिटल टी स्मॉल टी आणि इकडं कॅपिटल टी. काय कॅपिटल टी टॉल आहे आणि हे ह्याच्या बरोबर कॅपिटल टी स्मॉल टी हे पण टॉलच आहे. सो इन F2 जनरेशन all plants are only one type.
जर तुम्ही मोनोहायब्रिडचा रेफरन्स घेतला तर एकाच प्रकारचे प्लांट मिळतात, डायहायब्रिडचा घेतला तरी एकाच टाईपचे मिळणार. आपण फार तर चेक करू डायहायब्रिडचा विचार करून. आता कंप्लीट एक्झाम्पल घ्यायच्या ऐवजी मी डायरेक्ट मगाचं एक्झाम्पल कॅपिटल वाय स्मॉल वाय F1 मध्ये मिळालेलं प्लांट घेतो. कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर F1 मध्ये मिळालेलं इंटू कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. बर, इथं गॅमेट 4 टाईपचे कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर, आणि इकडं गॅमेट एकाच टाईपचे कॅपिटल वाय कॅपिटल आर. हे मांडून घ्या, स्क्वेअर मध्ये मांडून घ्या आणि लॉ प्रोबॅबिलिटी वापरा. कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर, आणि इकडं कॅपिटल वाय कॅपिटल आर. काय येईल बघा, कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल स्मॉल आर. म्हणजे हे कसं आहे येलो राऊंड, हे येलो राऊंड, हे कसं आहे येलो राऊंड, हे कसं आहे येलो राऊंड. सो ऑल प्लांट्स आर ओनली वन टाइप. You may take reference of monohybrid or dihybrid. Result remains same. त्यानंतर सेकंड क्रॉस याच्यामधला आहे काय, सेकंड टाइप बॅक क्रॉस मधला, त्याचं नाव आहे रेसेसिव्ह बॅक क्रॉस, किंवा त्यालाच आपण म्हणतो टेस्ट क्रॉस. फार महत्वाचा आहे हा टेस्ट क्रॉस. जर F1 जनरेशनचा क्रॉस तुम्ही रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर केला तर तो झाला टेस्ट क्रॉस किंवा रेसेसिव्ह बॅक क्रॉस. When F1 generations are crossed with its recessive parent, then it is called as recessive back cross or test cross. बघूया मोनोहायब्रिडचा रेफरन्स मगाचाच आपण घेऊया. इथं कॅपिटल टी स्मॉल टी इंटू स्मॉल टी. इकडं गॅमेट किती टाईपचे बनणार, कॅपिटल टी स्मॉल टी. इकडं गॅमेट बनणार स्मॉल टीचे. हे गॅमेट्स तुम्ही मांडून घ्या. कॅपिटल टी स्मॉल टी, इकडं स्मॉल टी. लॉ प्रोबॅबिलिटी वापरा. कॅपिटल टी स्मॉल टी आणि स्मॉल टी. हे कसं आहे टॉल, हे कसं आहे डॉर्फ आहे. So in F2 ratio becomes 1:1. 50% tall, 50% dwarf. Ratio becomes 1:1. इथं रेशो बदलला. मग डायहायब्रिडचा रेफरन्स घेतला तर काय होईल तेही आपण चेक करू. आपल्याला माहिती असावी, चेक करायला काही हरकत नाही. बघू, कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर इंटू स्मॉल वाय स्मॉल आर. कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, आणि इकडं स्मॉल वाय स्मॉल आर. हे गॅमेट सगळे मांडून घेऊ.
कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर. इकडं स्मॉल वाय स्मॉल आर. बघा आता हां, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. हे कसं आहे? येलो राऊंड. पुढं कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल आर. येलो रिंकल्ड. पुढं स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर ग्रीन राऊंड. आणि स्मॉल वाय स्मॉल आर हे ग्रीन wrinkled. So ratio becomes 1:1:1:1. काही बदलत नाही इथं सुद्धा. आता येलो आणि राऊंडचा रेशो बघा. येलो आणि ग्रीनचा रेशो बघितला तर 2 येलो आहेत 2 ग्रीन आहेत. 2:2 म्हणजे 1:1. राऊंड आणि रिंकल्डचा पाहिला तर 2:2 म्हणजेच 1:1. म्हणजे टेस्ट क्रॉस मध्ये रेशो 1:1 राहतो. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ टेस्ट क्रॉस? एखाद्या प्लॅन्टचे अननोन प्लॅन्ट आपल्याला दिलं असेल तर त्याचे जीनोटाइप काढता येतात. त्याची प्युरिटी चेक करता येते, वेदर इट इज अ होमोझायगस और हेट्रोझायगस. त्याचबरोबर it is used in plant breeding for improvement of crops. कारण हायब्रिडायझेशनच्या एक्सपेरिमेंटच्या वेळी तुम्हाला जे प्लॅन्ट पाहिजेत ते प्युअरच पाहिजेत ना, पॅरेंट म्हणून तुम्ही घेणार आहे ते. आणि म्हणून एखाद्या प्लॅन्टची प्युरिटी चेक करायची असेल, त्याचे जीनोटाइप तुम्हाला चेक करायचे असतील, त्याचं होमोझायगस आहे का हेट्रोझायगस आहे चेक करायचं असेल तर टेस्ट क्रॉसची आवश्यकता आहे. तुम्हाला जर एखादं अननोन प्लॅन्ट मी दिलं आणि म्हटलं की मला सांगा हे प्लॅन्ट प्युअर आहे का हायब्रिड आहे, तर अशा वेळी तुम्ही काय करणार? त्या अननोन प्लॅन्टचा क्रॉस रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर करणार आणि जे काही तुम्हाला रिझल्ट जर असा आला असेल तर दिलेलं प्लॅन्ट कसं आहे? हायब्रिड आहे. आणि रिझल्ट असा आला नाही तर दिलेलं प्लॅन्ट प्युअर आहे. सो दिस इज अबाउट बॅक क्रॉस. आता मेंडेलियन जेनेटिक्स मध्ये आपल्याला एवढाच पार्ट स्टडीसाठी आहे. आणि या मेंडेलियन जेनेटिक्स मध्ये बऱ्याच ठिकाणी फॅक्टर असा शब्द आलाय. What is the concept of factor? मेंडेल ज्यावेळी स्टडी करत होता त्यावेळी त्याच्या लक्षात आलं गॅमेट तयार होताना त्या गॅमेट मध्ये काहीतरी असं आहे की त्यामुळं पर्टिक्युलर कॅरेक्टर कंट्रोल केली जाते. So Mendel assumed that something present in gamete which controls a particular character, but due to limitations in scientific progress, he was unable to explain actual nature of that something. He called that something as factor, character, determiner, unit. So according to Mendel, capital T is a factor of tall. Small t is a factor of dwarf. पण मॉडर्न जेनेटिक्स मध्ये मात्र मेंडेलनं त्यावेळी ज्याला फॅक्टर नाव दिलं होतं आज त्यालाच आपण काय म्हणतो? जीन. So according to modern genetics, capital T is a gene of tall and small t is a gene of dwarf. आणि जीन म्हणजे काय? सेगमेंट ऑफ डीएनए, फ्रॅगमेंट ऑफ डीएनए, पीस ऑफ डीएनए कंट्रोल्स अ पर्टिक्युलर कॅरेक्टर. तर
मेंडॅलियन जेनेटिक्सचा एकूण पार्ट याप्रमाणे आहे.